शेतकरी मित्रांनो, सरकारने खतांबाबत मोठा निर्णय घेतलाय. 41,534 कोटींची सबसिडी मंजूर झाली आहे. DAPचा दर बदललाच नाही. ही बातमी तुमच्या खिशाशी थेट संबंधित आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केंद्र सरकारने खरीफ 2026 हंगामासाठी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी NBS योजना मंजूर केली आहे. ही योजना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. एकूण खर्च 41,533.81 कोटी रुपये. मागील वर्षापेक्षा सुमारे 4,300 कोटी रुपये जास्त. सर्वात मोठी बातमी, DAP खताचा दर 1,350 रुपये प्रति 50 किलो बॅग तसाच ठेवण्यात आलाय. म्हणजे बाजारात दर वाढले तरी शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. घाबरू नका. सरकारने हा निर्णय का घेतला? सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर खूप वाढले आहेत. युरिया, DAP, MOP, सल्फर यांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर भार पडू नये म्हणून सरकारने सबसिडी वाढवली आहे. कोणत्या खतांवर सबसिडी? या योजनेत DAP, MOP, पोटॅश, NPKS मिश्र खतं अशा 28 प्रकारच्या खतांचा समावेश आहे. ही खतं कंपन्यांमार्फत स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना फायदा. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बघा, खत स्वस्त मिळणार, बाजारातील दरवाढीचा परिणाम कमी होणार, शेतीचा खर्च नियंत्रणात राहणार, म्हणजेच नफा वाढण्यास मदत. NBS योजना काय आहे? ही NBS योजना 2010 पासून सुरू आहे. या योजनेत सरकार थेट खत कंपन्यांना सबसिडी देते. त्यामुळे शेतकऱ्यांना खत कमी दरात मिळते. शेतकरी मित्रांनो, ही माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओ लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या भागात युरिया सहज मिळतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी फार्म टेक राहुल या चॅनल सबस्क्राईब करा.